हॅलो माय यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे विलेज मॉम त्रिवेणीज लाईफस्टाईल. तर कशा आहात तुम्ही? सगळ्या बऱ्या आहेत ना माझ्या मैत्रिणी? आता उन्हाळा चालला आहे, त्याच्यामुळं बऱ्याच जणींच्या कुरड्या पापड्या बनवणं चाललं असेल, होय की नाही? कोणाच्या गावच्या जत्रा असतील, कोणाच्या झाल्या असतील. शेंकी आलते, आत्ताच कपडे धुतले, कपडे धुवून बसले, फॅन फुल चालू आहे, गरम होते त्याच्यामुळं. तर शेंक्या चालू झाल्या. तर कोणतरी मला विचारत होतं की काही लोकांना खूप नावं ठेवायची सवय असते, असं का असतं? तर हे बघा, ज्याचा त्याचा स्वभाव असतो आणि ज्याचे त्याचे कर्म असतात. कर्मानुसार माणसाचा स्वभाव असतो. राक्षसी वृत्तीची माणसं ते कसं चाड्या चुड्या करणार, दुसऱ्यांना नावं ठेवणार, आणि दुसऱ्यांना नावं ठेवलं तर काय होतं, स्वतःच अशी परिस्थिती होती की त्याला सावरताना अपुरं पडतात हातसुद्धा, दोन्ही हात अपुरे पडतात. कुठं ते म्हणतात ना, थिगळे लावत बसणार. किती थिगळे लावलं तरी ते एवढं फाटलेलं असतं, शिवणं अशक्य होतं. कोणाच्या म्हणजे एवढी वाईट कर्म केलेले असतात, आणि ज्यांचं चुकतं ना तेच माणसं जास्त करून समोरच्याला नावं ठेवतात. का? त्यांना पण माहिती असतं आता ऑलरेडी आपली इज्जत गेली आहे, मग समोरच्याचं काही नसताना उगाचच इज्जत घालवायची, असा बऱ्याच जणांचा स्वभाव असतो. त्याच्यामुळे चांगल्या माणसांनी अशा माणसांकडे लक्षच दिलं नाही पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण कसे, आपल्या देवाला माहिती आहे आपण कसे, तर बस आपल्या देवाला माहिती आहे आपण कसं आहोत. त्याच्यामुळं काही गरज नाही दुसऱ्यांचा एवढा विचार करण्याची. आपल्या चांगल्या वागण्याची फळं आपल्याला मिळतात. आणि प्रश्न हा सर्वांनाच प्रश्न पडत असेल की जे वाईट माणसं आहेत त्यांचंच का नेहमी चांगलं होतं? तर तसं नाही आहे. कसं आहे, जे वाईट असतात, वाईट कृत्य केलेले असतात, पाप केलेले असतात, त्यांना आत्ताच देव शिक्षा देतो. म्हणजे ह्या जन्मीच कोणाचे भोग भोगायचे असतात. आणि ज्यांना आपल्याला वाटतं की हे का सगळं करून नामनिराळी, तर त्यांची वाटचाल ही मरणानंतरनं चालू होत असते, असं आहे. काहींना ह्या जन्मी म्हणतात ना, आता जे काही पाप असतं ते ह्या जन्मी फेडायचं असतं, तसंही असतं. आणि काहींना नंतरनं त्यांचा हिशोब देव करत असतो, असं असतं. त्यामुळं काही टेन्शन घेऊ नका. वाईट माणसाला त्याच्या वाईट कर्माची फळं मिळल्याशिवाय राहत नाही. चांगली माणसं ही नेहमी देवाच्या जवळ असतात. देवासाठी चांगली माणसं ही नेहमी स्पेशल असतात, हे ध्यानात ठेवा. आपण देवाने आपल्याला जरा दुःख आलं आपल्या वाटेला की आपण रडतो, देवाला बोलतो, तर प्लीज तसं करू नका. चांगल्या माणसाची देव नेहमी परीक्षा घेत असतो.